आणि यानंतरची धक्कादायक बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमध्ये एका पतीनं पत्नीचं मुंडकं छाटल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। या जोडप्याचं 2 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि त्यानंतर संशयाचं भूत हे डोक्यावर सवार झालं आणि त्यातूनच होत्याचं नव्हतं झालं। या लव्ह स्टोरीचा नेमका अंत कसा आणि कोणत्या कारणानं झालेला आहे जाणून घेऊयात। भिवंडीतल्या प्रेम कहाणीचा भयानक अंत। नवऱ्यानं केला बायकोचा शिरच्छेद। शरीराचे 2 तुकडे, शीर सापडलं पण धड नाही। 30 ऑगस्टला भिवंडीच्या खाडीलगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात एकच खळबळ उडाली, कारण खाडीच्या किनाऱ्यावर एका तरुणीचं शीर पडलं होतं। स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तपास सुरू केला, पण हत्येचा तपास नेमक्या कोणत्या दिशेनं सुरू करायचा हेच कळत नव्हतं। ही तरुणी कोण? तिचा शिरच्छेद कुणी केला? तरुणीचं डोकं सापडलं पण धड कुठे आहे? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे होते, पण प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हाच मोठा प्रश्न झाला होता। पोलीस आपापल्या परीनं प्रयत्न करत होते, पण 2 दिवसानंतर त्यांना पहिली लीड मिळाली। हलीफा खान नावाची एक महिला पोलीस ठाण्यात आली। तिनं 2 दिवसांपासून आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। मुलीचा फोन लागत नव्हता आणि जावई फोन उचलत नव्हता। महिलेनं सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांना संशय आला। पोलिसांनी महिलेच्या जावयाला ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान शीर सापडलेली तरुणी ही त्याचीच पत्नी असल्याचं कळलं। परवीन उर्फ मुस्कान अन्सारी असं मृत तरुणीचं नाव आणि तहा अन्सारी असं आरोपी पतीचं नाव। पती पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडणं व्हायची, पण त्या दिवशीचं भांडण इतकं विकोपाला गेलं की पतीनं पत्नीचा शिरच्छेद केला। या संदर्भाने हा व्यक्ती वेगवेगळी कारणं सांगतोय। अजूनही 100% आपल्याला कोणत्या कारणाने मारलेला आहे अजून निष्पन्न झालेलं नाही। आता आरोपी आपल्या ताब्यात आहे। पुढील तपास करून योग्य ती कारणांचा शोध घेतला जाईल। मुलांना मारहाण करत होती, परंतु मुलांना मारहाण केल्यामुळे एवढा मोठा निर्णय कोणी घेईल असं वाटत नाही, म्हणून अजून तपास सुरू आहे। या संदर्भामध्ये आता त्यांनी बॉडीचे धडापासून मान वेगळे केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला तपासात सांगितलेलं आहे, परंतु जोपर्यंत आपल्याला बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही। 2 वर्षांपूर्वीच तहा आणि परवीन यांचा प्रेमविवाह झाला होता। या लग्नापासून त्यांना 1 वर्षाचा मुलगाही आहे, पण 2 वर्षातच या जोडप्याचं प्रेम आटलं आणि प्रेमाची जागा संशयानं घेतली। परवीन इंस्टाग्रामवर रील्स बनवायची, त्यासाठी ती काही मुलांच्या संपर्कात होती। हे तहा अन्सारीला आवडत नव्हतं आणि यातून दोघांमध्ये वाद पेटला। हळूहळू भांडणं वाढत गेली आणि शेवटी 29 ऑगस्टला तहानं पत्नीची हत्या केली। हत्येनंतर त्यानं पत्नीचं शीर धडा वेगळं केलं। खाडीत भरतीचं पाणी वाहत असताना शीर आणि धड पाण्यात टाकलं। आरोपीनं ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बोटीच्या सहाय्यानं धडाचा शोध सुरू केला। संशयाचं भूत डोक्यावर बसलं की काय घडू शकतं याचं हे भयानक उदाहरण। भिवंडीतल्या या प्रेम कहाणीचा अंत पाहून सगळेच जण अवाक झालेत। भूपेंद्र आंबवणे, NDTV मराठी, भिवंडी।